हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 राहिलेले दोन क्वेश्चन्स की जे लिनियर इक्वेशन्स नाही आहेत पण आपण त्याला लिनियर इक्वेशनला रिड्यूस करू शकतो. गिवन इक्वेशन्स आर नॉट लिनियर बट वी कॅन रिड्यूस देम टू लिनियर इक्वेशन्स अँड वी विल सॉल्व. Already we have solved question number 1 and question number 2. In the same way we will solve question number 3 and question number 4 also. So these two questions are also for 4 marks each. So equations are like this. Question number 3, 27 upon x minus 2 plus 31 upon y plus 3 is equals to 85. Equation number second, 31 upon x minus 2 plus 27 upon y plus 3 is equals to 89. So look at the equations. We see that what is the similarity. काय साम्य आहे. इकडे 1 upon x minus 27 थोड्या वेळ बाजूला ठेवा. 1 upon x minus 2. Here also 1 upon x minus 2. Here 1 upon y plus 3. Here also 1 upon y plus 3. So जे सिमिलर आहे त्याच्यासाठी दुसरे व्हेरिएबल यूज करूया. So 1 upon x minus 2 is equals to m and 1 upon y plus 3 is equals to n. Now equations will become 27 and 1 upon x minus 2. त्याच्या ठिकाणी m आलं. So 27m. Here 31 into 1 upon y plus 3 is nothing but n is equals to 85. So equation 1 becomes 27m plus 31n is equals to 85 and equation 2 will be 31m plus 27n is equals to 89. Now if you look at these two equations and coefficients of m and n, see coefficient m चा इथं 1 नंबर मध्ये 27 आहे आणि 2 नंबर मध्ये n चा कोएफिशिएंट 27 आहे. 1 मध्ये n चा कोएफिशिएंट 31 आहे आणि 2 नंबर मध्ये m चा कोएफिशिएंट 31 आहे. सो दॅट मीन्स दीज आर कॉल्ड पर्टिक्युलर टाइप ऑफ इक्वेशन्स. आणि आपण एक्सरसाइज फर्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये 1.1 मध्ये पाहिलेलं आहे की अशा प्रकारचे इक्वेशन जर असतील तर त्याला आपण पर्टिक्युलर टाइप ऑफ इक्वेशन्स असं म्हटलं. आणि मग ते सॉल्व करताना एकदा ॲडिशन करा, एकदा सबट्रॅक्शन करा, तुम्हाला 2 छोटे इक्वेशन्स मिळतील. यू विल गेट 2 स्मॉलर इक्वेशन्स अँड इफ यू सॉल्व दोज 2 स्मॉल इक्वेशन्स व्हेरी इझिली यू विल गेट द व्हॅल्यूज ऑफ m and n. And once you got the values of m and n, resubstitute the values of m and n, you will get the values for x and y. जर आपण m आणि n च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आणि त्या परत फर्स्ट स्टेपला जे आपण ॲज्युम केलेलं आहे 1 upon x minus 2 and 1 upon y plus 3 परत रिसबस्टिट्यूट केलं की आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो पहिल्यांदा आपण ॲड करूया. सो ॲडिंग 1 and 2 इथं म्हटलं इक्वेशन 1 and 2. सो 27 प्लस 31 58m प्लस 58n इज इक्वल्स टू 85 प्लस 89 इज 174. हिअर वी सी दॅट वी कॅन डिवाइड एव्हरी टर्म बाय 58. प्रत्येक टर्मला आपण 58नी डिवाइड करू शकतो. डिवाइडिंग बाय 58 इट विल बी m प्लस n इज इक्वल्स टू सी 58च्या 3 पट आहे 174. सो 174ला जर 58ने डिवाइड केलं तर तुम्हाला मिळणार आहे 3. सो m प्लस n इज इक्वल्स टू 3. इक्वेशन नंबर 3. नाउ अगेन राइट बोथ द इक्वेशन्स अँड सबट्रॅक्ट to equation 2 from equation 1. So when you are subtracting you need to change the sign. सबट्रॅक्ट करतो आपण म्हणजे साईन बदलायचे. सो याचं मायनस होणार, हे प्लसचं हे मायनस होणार. 89 प्लस आहे ते मायनस होणार. नाउ 27m minus 31n is, see 31 minus 27 is 4 but the sign of 31 is minus, so minus 4m. भिन्न चिन्हांची सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. सो 31 मधून 27 गेले 4 आले पण साइन ऑफ 31 इज निगेटिव्ह, सो minus 4m. Similarly here 31 minus 27 is 4n but the sign of 31 is plus, so plus. Now here 85 minus 89 is minus 4. Here again we see that every term can be divided by 4. So dividing by 4 you will get minus m plus n is equals to minus 1. Now these two small equations, see this equation
and this equation we can solve it by elimination method very easily. So here solving equation 3 and 4, m plus n is equals to 3 minus m plus n is equals to minus 1. Now this m plus m minus m cancel, 0, n plus n 2n, 3 minus 1 is 2. So 2n is equals to 2, n is equals to 2 upon 2, we get n is equals to 1. Now once we got n is equals to 1, ही व्हॅल्यू 1 किंवा 2 3 किंवा 4 मध्ये पुट करूया. सो आपण 3 मध्ये पुट केली, m प्लस n इज इक्वल्स टू 3, m प्लस n इज नथिंग बट 1, m प्लस 1 इज इक्वल्स टू 3, m इज इक्वल्स टू 3 मायनस 1, m इज इक्वल्स टू 2. नाउ सी, आता आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू मिळालेली आहे, पण आपलं इक्वेशन m आणि n मध्ये नाही आहे, x आणि y मध्ये आहे. सो परत m ची व्हॅल्यू 1/x - 2 इथे जे आपण मांडलेले असते 1/x - 2 बद्दल आपण m मांडलेलं आहे. आता m ची व्हॅल्यू 1/x - 2 देऊन टाका. सो m इज इक्वल्स टू 1/x - 2 अँड n इज इक्वल्स टू 1/y + 3. व्हॉट इज m हिअर? 2. सो 2 इज इक्वल्स टू 1/x - 2 अँड n इज 1. सो 1 इज इक्वल्स टू 1/y + 3. Cross multiplication, you multiply this x minus 2 and 2, 2x minus 4 is equals to 1. Now minus 4 तिकडे पाठवलं, plus 4 झाले, 2x is equals to 1 plus 4 and here y plus 3 is equals to 1, y is equals to 1 minus 3. So y is equals to minus 2 and 2x is equals to 5. Now x आपल्याला x ची व्हॅल्यू हवे, 2 इंटू आहेत ते तिकडे पाठवा, अपॉन होतील. x इज इक्वल्स टू 5 अपॉन 2 अँड y इज इक्वल्स टू minus 2 इज द सोल्युशन. सो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दीज, मे बी फॉर 4 marks. So now we will solve sub question number 4, which is the last question of this practice set. Fourth question, slightly lengthy. Question number 4, 1/3x plus y plus 1/3x minus y is equals to 3/4. 1/3x plus y plus 1/3x minus y is equals to 3/4 and second equation is 1/2 into 3x plus y minus 1/2 into 3x minus y is equals to minus 1/8. Once again let us recheck. 1/3x plus y plus 1/3x minus y is equals to 3/4. 1/2 into bracket 3x plus y minus 1/2 into bracket 3x minus y is equals to minus 1/8. आपण या दोन इक्वेशन कडे पाहिलं तर आपल्याला दिसतं 1/3x प्लस वाय इकडे पण आहे आणि 1/3x प्लस वाय इकडे पण आहे. सो 1/2 सेपरेट घेतला आपण. तर सिमिलरली 1/3x मायनस वाय 1/3x मायनस वाय सिमिलर आहे दोन्ही इक्वेशन मध्ये. सो 1/3x प्लस वाय बद्दल m मानूया आणि 1/3x मायनस वाय बद्दल n. सो फर्स्ट स्टेप इज पुट 1/3x plus y is equals to m and 1/3x minus y is equals to n. So this will be m and this will be n. So m plus n is equals to 3/4 and this will be
सी दिस इक्वेशन विल सेकंड इक्वेशन काय होणार 1/2 सी सेपरेट 1/2 घ्या इंटू दिस इज m 1/3x plus y is m minus 1/2 n is equals to minus 1/8. Now transfer this 4 here, it will be multiplication 4m plus 4n is equals to 3. Now this is m/2 plus n/2 is equals to minus 1/8. So this will be same. We will solve this m plus n upon 2 is equals to minus 1/8. डिनॉमिनेटर 2 आहे, एकदा लिहिला, न्यूमरेटरची सम केली m plus n. नाउ क्रॉस मल्टिप्लिकेशन 8m plus 8n is equals to minus 2. Now this can be reduced, dividing by 2. Dividing by 2 we get 4m plus 4n is equals to minus 1. Now this is equation 1 and this is equation 2. हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करूया. ओके ओके थांब, इथं मायनस आहे, सॉरी, इट इज मायनस, here it is minus, so it will be minus n, so 8m minus 8n, it is again minus. Okay, so solve equation 1 and 2 solve करूया. 4m plus 4n is equals to 3, equation number 1. 4m minus 4n is equals to minus 1, equation number 2. See the coefficient of n, n चा coefficient 4 आहे ऑलरेडी आणि साइन पण आहे विरुद्ध, तो coefficient सेम करायची गरज नाही, साइन पण चेंज करायची गरज नाही. साइन चेंज करत नाही म्हणजे तुम्ही ॲड करत असता. ॲड इक्वेशन 1 and 2. So 4n cancel, 8m plus 0 is equals to 2. So 8m is equals to 2. m is equals to 2/8. So m is equals to 1/4. So m ची व्हॅल्यू मिळाली आहे, m is equals to 1/4. Now if you put m is equals to 1/4 in equation 1 or 2, you will get the value of n. So here put m is equals to 1/4 in equation 1. What is equation 1? Sorry, equation, okay, 4m plus 4n, 4m plus 4n is equals to 3. So 4 into 1/4. See, m च्या ऐवजी 1/4 plus 4n is equals to 3. Now 4 cancel. This one transfer there, 4n as it is equals to 3, and this one will be minus 1. So 4n is equals to 2. So n is equals to 2/4. So n is equals to 1/2. Now you got m and n both. m is equals to 1/4 and n is equals to 1/2. हे परत resubstitute करूया. Now put m is equals to what? 1/3x plus y. 1/3x plus y and n is equals to 1/3x minus y. 1/3x minus y. So what is m? 1/4. So 1/4 is equals to 1/3x plus y and n is 1/2. So 1/2 is equals to 1/3x minus y. Cross multiplication. So 3x plus y is equals to 1 into 4 is 4. Now this is equation number 3.
and this cross multiplication 3x मी इथं लिहितो हे 3x minus y is equals to 2, equation number 4. By cross multiplying, see cross multiplication 3x minus y here and 2 there, so 2 into 1 is 2. Now look at coefficient of y and sine, so y can be cancelled, so this is nothing but 6x plus 0 is equals to 6, so 6x is equals to 6, therefore x is equals to 1. Now x is equals to 1, 3 किंवा 4 मध्ये पुट करूया. पुट x is equals to 1 in equation 3. What is equation 3? 3x plus y is equals to 4. 3 into 1 plus y is equals to 4. So y is equals to 4 minus 3. So y is equals to 1. So final answer, therefore x is equals to 1 and y is equals to 1 is the solution. So this is how this lengthy question, अशा प्रकारे हा थोडा लेंदी असणारा क्वेश्चन आपण सॉल्व केला. दिस इज बाय reducing the given equations to linear equations. So this is the question definitely for 4 marks. So अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 1.4 संपवलेला आहे. पुढचा एक्सरसाइज 1.5 विच इज बेस्ड ऑन वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेममध्ये 2 कंडिशन दिल्या जातात. 2 कंडिशनवरून 2 इक्वेशन्स तयार करायचे आणि ते 2 इक्वेशन्स सॉल्व केल्यानंतर आपल्याला वर्ड प्रॉब्लेमचं उत्तर मिळतं. सो लास्ट एक्सरसाइज ऑफ दिस, लास्ट प्रॅक्टिस सेट ऑफ दिस लेसन. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.5 स्टार्ट करूया. मे बी त्याचे 3 व्हिडिओ बनतील. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, टेक केअर.